हॅलो फ्रेंड्स, आजची रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे. कोणीही बनवू शकतं. साधी आणि सिंपल असली तरी ती चवीला खूपच टेस्टी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर तेल गरम करून घ्यायचे. तर कढईमध्ये तेल गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला राई घालायची. राई छान फुटली की जिरं घालायचे. जिरं चांगलं फुलून द्यायचे. राई जिरं फुलल्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला बदामी होईपर्यंत परतायचा आहे. कांदा परतून झाला का आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट घातली आहे, तिला पण आपण चांगली परतून घ्यायची आहे. एक हिरवी मिरची चिरून घालायची आहे, तिला पण परतून घ्यायची. मिरची परतून झाली का इथे मी हे तुरीचे दाणे घेतलेले आहेत. थंडीमध्ये जे हिरवे तुरी येते त्याचे दाणे घेतलेले आहे. आता हे तुरीचे दाणे पण आपल्याला कांद्याबरोबर चांगले परतून घ्यायचे. तुरीचे दाणे घातल्यानंतर दाण्यांना आपल्याला 1-2 मिनटं चांगले परतून घ्यायचे. नंतर बारीक चिरलेला टमाटा घालायचा. टमाटा पण आपण भाजीबरोबर चांगला मिक्स करून घ्यायचा आणि परतून घ्यायचा आहे. आता भाज्या परतून झाल्या की चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालायची. परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे. आता 1 वाटी तांदूळ मी स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून 10 मिनटं पाण्यात भिजत घातला होता आणि पाणी सगळं काढून नंतर मग तांदूळ आपल्याला ह्या भाज्यांमध्ये घालायचं आहे आणि तांदळाला पण आपण 1 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे. आता तांदूळ पण छान परतून झालेला आहे. आता मसाले घालून घेऊ. तर मसाल्यांमध्ये मिरची, हळद, धणं-जिरं, गरम मसाला आणि कलर येण्यासाठी थोडीशी काश्मीरी लाल मिरची मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. मसाले घातल्यानंतर आपण परत एक वेळा छान मसाले भाताबरोबर मिक्स करून घ्यायचे. तर सगळं आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. मसाले पण तांदळाला चांगले लागलेले आहे. आता पाणी घालायचे. तर 1 वाटी तांदूळ घेतले तर मी ह्याच्यामध्ये 2.5 वाटी पाणी घातलेलं आहे. भात मला थोडा मऊसूतच करायचा आहे. आता झाकण ठेवून उकळी येईपर्यंत होऊन द्यायचे. एक उकळी आली का भात आपण एक वेळा परत हलवून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवून भात आपण शिजवून घेऊया. भात शिजतोय तवसर आपण कढी करून घ्यायची आहे. तर कढी करण्यासाठी इथे मी ताक घेतलेलं आहे. ताकामध्ये थोडंसं चण्याचं पीठ घालायचं आहे. चण्याचं पीठ घालून ताकामध्ये ते व्यवस्थित घोळून घ्यायचं. चण्याचं पीठ ताकामध्ये घातल्यामुळे कढी आपली घट्ट होते आणि फाटत नाही. आता पीठ आपलं ताकामध्ये छान मिक्स झालेलं आहे. आता कढीला आपण फोडणी करून घेऊया. तर एक साईडला आपला भात पण शिजतो आणि दुसऱ्या साईडला आपण कढीला फोडणी करून घ्यायची आहे. तर फोडणीच्या भांड्यामध्ये इथे मी 1.5 चमचा तूप घातलेलं आहे. तूप चांगलं गरम झालं की राई घालायची, जिरं घालायचं आहे, थोडेसे मेथीचे दाणे घालायचे, बारीक चेचून घेतलेला लसूण घालायचा आणि थोडा जास्त आपल्याला कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता घातल्यानंतर बारीक चिरलेली मिरची घालायची. तर फोडणीला आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हिंग घातलेलं आहे. हिंग घालून पण फोडणी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता फोडणी आपली व्यवस्थित परतल्या गेलेली आहे. ही फोडणी आपण ताकामध्ये घालून घ्यायची आणि इथे मी बारीक चिरून घेतलेला गूळ घातला आहे. तुम्ही साखर पण घालू शकता. गूळ घातल्यानंतर कढीला आपण एक वेळा हलवून घ्यायची. आता आपला भात पण इथे शिजलेला आहे. भात एक वेळा आपण मिक्स करून घ्यायचा. आता भात मिक्स करून झाल्यानंतर आणखी ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर परत एक वेळा भात मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून भाताला निवडून द्यायचं आहे. आणि एक साईडला कढी पण आपली उकळती आहे. तर कढी आपल्याला चांगली उकळून घ्यायची आहे. इथे कढीला पण छान उभरं आलेलं आहे. कढीमध्ये आधी मीठ टाकायचं नाही. आधी मीठ टाकलं तर कढी आपली फाटून जाते. त्याच्यामुळे मीठ आपण कढी थंड झाल्यावर टाकायचं. आता इथे कढीला पण छान उभरं आलेलं आहे.
कढी आपली चांगली उकळलेली आहे. कढी आता तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे आपला कढी आणि भात तयार झालेला आहे. तर तुरीच्या दाण्याचा हा भात चवीला खूपच छान लागतो आणि त्याच्याबरोबर अशी साधी कढी पण खूप छान लागते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.